Hello friends, today I brought for you Standard 7th Subject English Second Unit Test Model Question Paper with its answers. So we will see in this video Class 7th English paper in which we will see all the questions and how to write their answers. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 7वीचा इंग्रजी या विषयाचा द्वितीय घटक चाचणीचा येऊ शकणारा पेपर आणि त्या पेपरमधील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे. चला तर मग जास्त वेळ न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करा. तर बघा यामध्ये क्वेश्चन 1 काय म्हणतोय, राईट एनी 10 रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दाशी संबंधित कोणतेही 10 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे वॉटर. तर याच्यामध्ये आपण कोणतं लिहू शकतो वॉटरमध्ये? प्युअर, पोटेबल, सी वॉटर, पोल्युटेड वॉटर, गुड वॉटर, हेल्दी वॉटर, बॅड वॉटर, कॉन्टेमिनेटेड वॉटर, ग्रीन वॉटर, येलो वॉटर, डार्क वॉटर, लाईट वॉटर, व्हॉट एव्हर द कलर आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. पुन्हा रेड वॉटर, ब्ल्यू वॉटर. अशा पद्धतीने 10 रिलेटेड वर्ड्स आपण वॉटरशी संबंधित लिहू शकतो. दुसरा शब्द आहे फॅमिली. फॅमिलीशी संबंधित कोणते कोणते शब्द लिहू शकतो आपण यामध्ये? फादर, मदर, सन, डॉटर, ग्रँडफादर, ग्रँडमदर, अंकल, आंटी, सिस्टर, ब्रदर, नेफ्यू, कझिन, ग्रँडसन, ग्रँडडॉटर. अशा पद्धतीचे कोणतेही आपण 10 शब्द रिलेटेड यांच्याशी लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतोय बघा, राईट द आन्सर्स. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हाऊ डू यू केम टू स्कूल. तुम्ही स्कूलला कशाने येता? मग आपण जर बाय बसने येत असेल तर बाय बस लिहूया, बाय सायकल असेल तर बाय सायकल लिहूया, किंवा मग आपण बाय वॉकिंग असं लिहू शकतो. विच इज युअर फेवराईट कलर. तुमचा फेवराईट कलर कोणता? तर जो तुमचा आवडता कलर असेल तो तुम्ही लिहू शकता. जसं मी या ठिकाणी लिहिलं, माय फेवराईट कलर इज पिंक. त्यानंतर विचारलेलं आहे सी, हू इज युअर फादर. तुमचे फादर कोण आहेत? कोण आहेत म्हणजे काय? ते काय करतात? जसं मी लिहिलं, माय फादर इज अ फार्मर. अशा पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. क्वेश्चन 3 बघा, राईट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम गिवन वर्ड्स. दिलेल्या वर्ड्सना ते जम्बल्ड ऑर्डरमध्ये केलेले आहेत. त्या वर्ड्सना तुम्हाला सरळ करायचं आहे आणि त्यांच्यापासून एक करेक्ट सेंटेन्स लिहायचं आहे. जसं पहिलं आहे, अ ड्रीम एव्हरीवन हॅज. तर याच्यामध्ये ते वाक्य सरळ कसं होईल? एव्हरीवन हॅज अ ड्रीम. दुसरं वाक्य, डॉन टू इट बिगॅन. तर याला सरळ करू आपण, इट बिगॅन टू डॉन. तिसरं, देअर्स यू हॅव अ वे ऑलवेज द विल. याच्यामध्ये आपण ते लिहू शकतो, इफ यू हॅव द विल देअर इज ऑलवेज अ वे. अशा पद्धतीने ते लिहू शकतो. डी आहे, आय कम मे इन. तर हे सरळ आहे, मे आय कम इन. तर या पद्धतीने तुम्ही ते करेक्ट सेंटेन्स जम्बल्ड ऑर्डरला सरळ करून लिहू शकता. त्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा, क्वेश्चन 4 आहे, राईट द अँटोनिम्स वर्ड्स. म्हणजे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. फर्स्ट वन इज लेजी. लेजीचा अपोजिट होतो या ठिकाणी ॲक्टिव्ह. सेकंड वन इज र्यूड. र्यूड म्हणजे निर्दयी, त्याचा अपोजिट होतो काइंड. थर्ड वन इज रॉंग. रॉंगचा अपोजिट होतो राईट. अँड द फोर्थ वन इज रिच. रिचचा अपोजिट होतो पुअर. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही अँटोनिम्स लिहू शकता. त्यानंतर राईट द सिमिलर वर्ड्स. सिमिलर वर्ड्स म्हणजे काय? एक प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे, त्यांचे सायनोनिम्स लिहिण्यासोबतच तुम्हाला त्यांचे एक प्रकारे आपण ज्याला काय म्हणतो रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. जसं क्लेव्हर आहे, तर क्लेव्हर सारखा वर्ड आपण लिहू शकतो या ठिकाणी नेव्हर. दुसरा आहे ब्युटिफुल. तर याच्यासाठी लिहू शकतो आपण ड्युटीफुल. ड्युटीफुल DUTYFULL. तिसरा आहे बिग. तर याच्यासाठी आपण लिहू शकतो या ठिकाणी लीग LEAGUE. चौथा आहे नॅरो.
तर यामध्ये आपण लिहू शकतो मॅरो, MARROW, यांना म्हणतो आपण सिमिलर वर्ड्स. त्यानंतर आहे 5वा प्रश्न आणि कदाचित हा शेवटचा प्रश्न असेल. तर हा शेवटचा प्रश्न काय विचारलेला आहे बघा. ट्रान्सलेट इन युअर मदर टंग. तुमच्या मदर टंगमध्ये काय करा, त्याला ट्रान्सलेट करा. जसा पहिला आहे केअरलेस, तर याला म्हणतो आपण निष्काळजी. त्यानंतर आहे नॉटी, तर याचा अर्थ होतो खोडकर. तिसरा आहे ग्रीन आहे, तो त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, GREEN. ग्रीन म्हणजे होतो ऑर्गन आहे, तो ऑर्गन ORGAN, ऑर्गन आहे, GEN आहे, तो ऑर्गनचा अर्थ होतो अवयव. आणि चौथा आहे सीजन, तर याच्यामध्ये म्हणतो आपण त्याला ऋतू. तर अशा पद्धतीने आपण हा क्लास 7चा सब्जेक्ट इंग्लिशचा सेकंड युनिट टेस्टचा येऊ शकणारा पेपर पाहिला आणि त्या प्रश्नांची आलेली उत्तरे सुद्धा पाहिली. आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. त्यामुळेच या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच पद्धतीचे सेकंड युनिट टेस्टचे पेपर आपल्याला जर पाहायचे असतील, इतर विषयांचे आणि इतर क्लासचे, तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सेकंड युनिट टेस्ट म्हणजेच द्वितीय घटक चाचणी या नावाने देण्यात आलेली आहे. त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण बाकीचेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर मी आपली आता रजा घेतो. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.